आणि सलामीची जोडी या ठिकाणी जांभिवली टीम कडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन. यश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. जिगरबाज युवा खेळाडू कराड टीम कडून चांगली गोलंदाजी त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. त्याच्या समोर आव्हान आहे ओमकार गावडे नावाचं. ओमकार ऑन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती नीरजची आपलातून बॅटिंग आम्ही या सीझन मध्ये पाहिली आहे. स्टार्ट त्याने चांगलं केलं आणि सुरुवातीपासून 2-3 मॅच तो या मैदानावरती खेळलाय. पहिल्या चेंडूला सन्मान क्षेत्ररक्षक आहेत. कोणतेही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. ओमकार गावडे रायगड प्रीमियर लीगची आपण पाहतो की टेनिस बॉल स्पर्धा असेल, रबल बॉल स्पर्धा असेल, दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपली चांगली कामगिरी करणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. यश मोरे हा गोलंदाज वेगावरती स्वार होतोय. अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये पाहिलं तर खूप नाव लौकिक केलंय कराटे गावाचं या टीमनं. प्रतीक, त्यानंतर यश मोरे असतील आणि त्यांचे सगळे खेळाडू अगदी चांगला खेळ त्यांचा प्रामुख्याने होत चाललाय. खराब चेंडू पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा होतोय आणि व्हाईटच्या मदतीनं त्यानंतर दंडित देखील केलं. 1 बाउन्सचा इशारा, यानंतर तुम्ही बाउन्स करू शकत नाही. आणि पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू देखील डॉट आला, तिसरा चेंडू थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल होतोय. व्हाईटच्या मदतीनं संघाचं खातं या ठिकाणी ओपन होत आहे. 1 धाव फलकावरती. बॉल तयार. पुन्हा एकदा स्वतःवरती नाखुश आहे फलंदाज ओमकार. बॅक टू बॅक 3 चेंडू तो डॉट बॉल खेळतोय. आणि ओमकारला जर आपण पाहिलं ना तर लेदर बॉल क्रिकेटचा एक चांगला खेळाडू होता. अलीकडच्या 4 ते 5 वर्षापूर्वी आपण पाहिलं ना तर वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं लेदर बॉल क्रिकेटला सुरुवात करणारा, पहिल्या ओव्हर पासून आक्रमकता दाखवणारा हा फलंदाज. पुन्हा एकदा डॉट बॉल वेगावरती स्वार होतोय. जितकं सोपं वाटतंय ना ओमकारला तितकं सोपं नाहीये. यश मोरे देखील सांगतोय जरी मी जिगरबाज युवा असलो तरी माझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता तो या ठिकाणी सादर करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आणि धावफलक स्थिरावल ते 1 या धावसंख्येवरती. ती देखील एक्स्ट्राची धाव धावफलकावरती लागली आहे. बॅटच्या साह्याने धावा येत नाहीत परंतु हा चांगला फटका. ओमकार गावडेला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. कव्हर वरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर रिकाम्या जागेमध्ये वॅकंट एरिया शोधली आणि वॅकंट एरियामध्ये मारलेला हा दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 5 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ संपला आणि 5 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलाय. आउटफील्ड फास्ट, बॉल जाईल गोलीच्या वेगानं. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत 4 धाब्यांसाठी चौकार. ओमकार गावडेच्या बॅट मधून आलेला हा बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल एकूणच 9 या धावसंख्येवरती. नऊ धावा धावफलकावरती. या अगोदर आपण पाहिलं तलोली टीमनं पराभूत केलं ते वानिवली टीमला आणि अटीतटीची मॅच शेवटपर्यंत जसं छत्रपती शिवाजी महाराज रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत होते ना तशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल, तशी लढत पाहायला मिळाली. एकमेकांच्या विरोधात वानिवली संघ देखील सामना सोडायला तयार नव्हता आणि त्यांच्या विरोधात तलवली संघ जिंकण्याचा प्रयत्न करत होता आणि शेवटी यश मिळालं ते तलवली टीमला. चांगला परफॉर्मन्स वानिवली टीम कडून. बॉलिंग अटॅक आपण त्यांचा पाहिला.
परफ्यूम बॉल डिलिव्हरी, त्यानंतर हाफ ट्रॅकरची जी गोलंदाजी होती, गुड लेंथ वरती त्यांनी चेंडूची पेकी केली आणि फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. या ठिकाणी दिशा दिली जाते. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पैकी तर अचूक आहे परंतु थोडस 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलते 11 या धाबसंख्येवरती. 11 धाबा धाव फलकावरती. यश मोरेचं पहिलं षटक आपण पाहिलं, त्यांना 9 धावा खर्च केल्या. या षटकाला सुरुवात केली गोलंदाज अंकितनं आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी दुहेरी धाव खर्च केली आहे. अंकित टू नीरज. फटका चांगला, 1 टप्पा अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी फलंदाज नीरज गावडेच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचल ते 15 या धावसंख्येवरती. खूप चांगली स्कोरिंग आपण या ठिकाणी पाहतोय आमचे मित्र चेतन भोईर यांच्या माध्यमातून आणि चांगली अपडेट त्यांच्या माध्यमातून देण्यात येते. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. बॉल तयार. स्लोअर टाकलं होतं, गती काढून घेतली होती. चेंज ऑफ पेस होतं. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल दिशा देण्याचा प्रयत्न केला. बघा सावध पवित्र धारण केलं. अगदी आपण पाहतोय ना दोन्ही खेळाडूंमधील तालमेल खूप चांगला आहे. एखादा मोठा फटका येतोय त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट आपण दोन्ही या बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक या फटक्यावरती घेतलं, स्वतःचा बचाव केला. स्लोअर डिलिव्हरी होती, कदापि फटका फसला असता परंतु सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. हा ट्रॅकर त्याला केलंय पुल, परंतु पुल सक्सेसफुल होईल का नाही. आणि महत्वाची विकेट बडी मछली जाल में गोल्डन खऱ्या अर्थानं विकेट या ठिकाणी प्राप्त केली आणि फलंदाज या ठिकाणी ओंकार गावडे होईल या चेंडूवरती बाद. ओंकार गावडे या चेंडूवरती बाद होते. आता नवीन फलंदाज रोशन गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. ओंकारने फार काही केलं नाही मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये जरूर आल्या. 8 धावसंख्या त्यांनी संघासाठी उभारली आणि वैयक्तिक या 8 धावा देखील संघासाठी फार लाभदायक असतील. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात, परंतु आता नवीन फलंदाज रोशन गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वाची विकेट. फलंदाज ओंकार स्वतःवरती नाखुश आहे. मोठा फटका खेचायचा होता. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चांगल्या स्पर्धेमध्ये अशी त्यांनी फटकेबाजी केलेली आहे, परंतु स्वतः नाखुश, स्वतःवरती नाखुशी व्यक्त करत त्यांनी मैदान या ठिकाणी सोडलंय. मिस टायमिंगचा फटका होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, झेलला कॅरी केलं दीपनं आणि कोणतीही चूक न करता. एक एक चूक क्रिकेटमध्ये फार मागणी ठरते आणि ते ओळखलं दीपनं आणि त्याने झेलला कॅरी केलं. बॉल तयार. पंचांनी त्या ठिकाणी बोट उंच केलं आणि लेग बिफोर द विकेट एलबीडब्ल्यू स्वरूपात महत्वाची विकेट. रोशन गावडे देखील या चेंडूवरती होईल बाद. नीरजची बॅट या सीझन मध्ये तलपली आहे, आपण उल्लेख करतोय आणि जास्त काल नीरज जर स्ट्राईक वरती राहिला तर धावा येताना जरूर आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. धाव फलक जाऊन पोहोचल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 16 धावा. 16 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचल. ऑन हॅट्रिक वरती आहे अंकित हा गोलंदाज. आले आक्रमण. बाहुबली स्टाईलने या फटक्याला खेचलं. फलंदाज पिलू गावडेच्या बॅट मधून येतोय. जुना पिलू गावडेचा हा फटका पुन्हा एकदा नव्या अनोख्या स्टाईलने त्यानं घेतला आणि हा षटकार. षटकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालंय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालं. पिलू गावडे
अगदी जुना पिलू गावडेचा हा फटका अनोख्या स्टाईलनं नव्या अंदाजात आपण त्याला हा फटका खेचताना पाहिला आणि पिलू गावडेच्या बॅट मधून येतो हा षटकार. त्या दिशेमध्ये ना अगदी फार कमी फलंदाज ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, ज्यांच्यामध्ये ताकद आहे ना, तेच फलंदाज त्या एरियामध्ये वाईडिश लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह मध्ये षटकार मारतायत. कदापि एकाच 2 षटकार 2 ते 3 षटकार संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या दिशेमध्ये जातात. आम्ही गेल्या 3-4 स्पर्धा या ठिकाणी कव्हर केल्या आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं कदापि एखादा चांगला फलंदाज आहे ज्याचा टायमिंग बॅट आणि बॉलचा टायमिंग चांगला जुळतो ना, तोच षटकार त्या पलीकडच्या दिशेनं म्हणजे वाईडिश लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या दिशेमध्ये स्टेट ड्राईव्ह मध्ये तुम्ही मारू शकता आणि ते पिलू गावडेने करून दाखवला. हा पहिला षटकार आहे आजच्या संपूर्ण दिवसभरामधील. बॉल तयार, त्या दिशेमध्ये हा पहिला षटकार पाहिला, परंतु यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. पहिला चेंडू त्यांना वाईट टाकलाय, थोडीशी सुमार होता चेंडू, लाईन आणि लेंथ वरती थोडीशी भुरकटला होता. दिशा गोलंदाजी, वाईट बॉल. दिशा देण्याचा प्रयत्न आणि महत्वाची विकेट त्या ठिकाणी गमावली. नीरज गावडे देखील या चेंडूवरती होईल बाद. नवीन फलंदाज मुरली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गेल्या गेल्या आक्रमण चढवलंय, क्षेत्ररक्षक आहे, एकदा कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. 40-45 धावा या ठिकाणी उभारणं गरजेचं असेल. 40-45 धावा या ठिकाणी ते टार्गेट अगदी लाभदायक असेल, परंतु प्रतिस्पर्धी संघ कराडे देखील तितक्याच ताकदीचा आहे आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना माझ्या मते तरी अलीकडच्या 1-2 वर्षाचा आपण विचार केला तर 45-50 धावसंख्येपर्यंत जाणं गरजेचं असेल. बॅटिंग करत असताना जांभिवली टीमला प्रथम बॅटिंग करत असताना जांभिवली टीमला या धावा जमवाव्या लागतील, परंतु यावेळेस देखील एज लागली आणि महत्वाची विकेट. फलंदाज पिलू गावडे देखील या चेंडूवरती होईल बाद. तो छलमय आहे अशी परिस्थिती. या अगोदरच्या पहिल्याच बॉल वरती महत्वाची विकेट प्राप्त केली होती. बॉल तयार. आदित्यचं अति वेग आपण पाहतोय. लेग बाय स्वरूपाती एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचल तर 25 या धावसंख्येवरती. कमालीची गोलंदाजी आदित्यची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. वेगावरती तो स्वार होतोय.
आणि चांगली गोलंदाजी या अगोदरचे दोन गोलंदाज देखील आपण पाहिले, दोन बॉलरला पाहिलं, अचूक टप्पा आणि अचूक वेग त्यांच्याकडे होतं आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी करतोय. या ठिकाणी पंचाचा कोणता इशारा येत नाही, म्हणजे डॉट बॉल असेल. दाब फलक स्थिरावेल ते 25 या धावसंख्येवरती. 25 या धावसंख्येवरती धाव फलक स्थिरावेल. फटका यावेळेस फसलाय. आबेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, झेलला कॅरी केलं आणि अजून एक मोठा आदरा मिळेल. मुरली हा फलंदाज या ठिकाणी बाद होईल जांभेवली टीमला. यश मोरेनं टिपलेलं हे सुंदर झेल आपण त्या ठिकाणी पाहतो आणि महत्वाची विकेट त्या ठिकाणी फलंदाज मुरली बाद होतोय. आता नवीन फलंदाज रवी गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. धावफलक स्थिरावेल ते 25 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय बंड्या. सकाळी आपण सचिन मुंबईकरला पाहिलं होतं, एक लेजंड प्लेअर, आणि आता बंड्या एक नामांकित खेळाडू. श्रीकांत शिंदे, विक्रांत शिंदे, योगेश प्रबलकर, अविनाश उतेकर यांच्या काळातील एक नामांकित खेळाडू. निखिल प्रबलकर यांच्या काळातील एक नामांकित खेळाडू. बंड्या म्हटलं तर आयकॉन खेळाडू असायचा त्यावेळी. विविध संघांमध्ये खेळताना आपण बंड्याला पाहिलं आणि यावेळेस संघाला आपण पाहतोय की चांगला पाठिंबा त्याचा राहिलाय. कित्येक वर्ष आपण पाहतोय प्रत्येक 11 या टीमसाठी त्यानं 100% योगदान देत आलाय. नवीन नवीन खेळाडू त्यांनी घडवलेत. मारुती देवगरे, त्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या काळातील हा खेळाडू, परंतु अजून देखील तीच धार, तीच लय आणि तितकं चांगलं कामगिरी त्यांनी सातत्यपूर्वक करत आलाय. असं म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, आणि ती गुणवत्ता या खेळाडूकडे राहिलेली आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते 28 या धावसंख्येवरती. चार चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. उर्वरित सत्र संपण्यासाठी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. हा पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झालाय आणि 10 फलकावरती धावा आहेत त्या 28. येणारे 24 चेंडू द्वितीय सत्रामध्ये 29 धावसंख्येची गरज असेल, ती स्वर्गीय नंदू प्रत्येक 11 कराडे टीमला.
आणि या ठिकाणी आपण पाहतोय येणारे 24 चेंडू आणि 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे स्वर्गीय प्रतीक आणि नंदू 11 कराडे या टीमला. आणि जरूर कराडे टीम चा प्रतीक शिर्के न जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर रमाकांत प्रबलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या खेळाडूला देण्यात येईल. मी या ठिकाणी महेंद्र पार्टे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्य आपण शुभम धामापूरकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करावं. शुभम धामापूरकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. या ठिकाणी महेंद्र पार्टे वरोसे गावचे युवा सेना शाखा अधिकारी त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात मदत स्पर्धेला देण्यात येईल त्यांनी सांगितलंय. हा सन्मान त्या ठिकाणी करण्यात येत आहे. ते राहणार ते कुठे जाणार नाही आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी देखील टीम साठी दिल्यात. कुमार थोडस कॅमेरा या ठिकाणी करा. 24 चेंडू आणि 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा कराडे टीमला. या धावा रोखल्या जातील की या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या कराडे संघ करेल हे नक्कीच आपण ऐकणार आहोत. राजेंद्र सावंत यांना मी विनंती करेन आपण मंचावरती यावं. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. मी महेंद्र पार्टे यांना विनंती करतो की आपल्या शुभासे राजेंद्र सावंत यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. धन्यवाद. कराडे वर्सेस जांभेली यांच्या दरम्यान हा सुरू असलेला सामना. 24 बॉलमध्ये 29 धावा उभारला आणि 30 धावा 28 धावा उभारल्या आणि 30 धावांचं आव्हान विजयासाठी ठेवले. ते 29 धावांचं आव्हान विजयासाठी ठेवले ते कराडे संघासमोर पुढे. तर पुढील चेंडू आणि हा मोठा मागे प्रयत्न आणि बॉल दुसरीकडे दिसून चालला चेंडू. हा मोठा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी शानदार सीमापार कंकणी चौकार. 4 धावांच्या सहाय्याने धावसंख्या बदल झालेली आहे. धावसंख्या धावून पोहोचले ती 8च्या घरामध्ये.
सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन्ही संघाकडून. कोण जिंकणार कोण हारणार सांगू शकत नाही, कारण की क्रिकेट हा जरतरचा खेळ आहे. आणि आता मात्र या ठिकाणी 20 चेंडू आणि 21 धावांची गरज. 20 चेंडू 21 धावांची गरज विजयासाठी. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या पट्ट्यावर येत नाहीये, आदलला एसटी वरती आणि फलंदाज त्रिफळाचित. वेदांतला बॉल काही समजलं नाहीये आणि अतिशय वेगवान टाकलेला चेंडू सरळ एसटी उडून गेला. आणि मला वाटतं पहिला झटका बसतोय तो कराडे संघाला. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या थांबते ती 8च्या घरामध्ये. समीकरण चेंज होत आहे. आता मात्र या ठिकाणी 19 चेंडू 21 धावांची गरज. खरोखर या ठिकाणी एकेरी दुहेरीवर जरी भर दिला तर नक्कीच या ठिकाणी कराडे संघ विजय होऊ शकतो. मात्र मोठे मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होत नाही तो कराडे संघाचा. आता मात्र या वेदांची जागा भरून करण्यासाठी नौका फलंदाज जातोय मैदानावरती आदित्य. दोन्ही संघ हे फार बलाढ्य संघ आहेत. कराडे संघ सुद्धा फार मोठा आहे आणि जांभिवली संघ सुद्धा फार मोठा आहे. कराडे संघाकडे जर प्रतीक असेल तर जांभिवली संघाकडे ओमकार आहे, नीरज आहे. तर नक्कीच एक चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दोन्ही संघाकडून. आणि हा सुंदर फटका मारलेला गच्च्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकेरी धाव या ठिकाणी होणार होती, मात्र या ठिकाणी गच्च्या क्षेत्ररक्षण मुला 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये बदल होतोय. एकच धाव मिळते आणि 1 धावांच्या सहाय्याने धावसंख्या बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये. नक्कीच अशा पद्धतीने या ठिकाणी खेळी करणं फार गरजेचं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी 40+ मारुती देवघरे आणि श्रीकांत शिंदे रखरखत्या उन्हामध्ये सुंदर या ठिकाणी पंचांची कामगिरी पार पाडतायत. या ठिकाणी व्हॉलेंटियर म्हणून तानाजी प्रबलकर सुद्धा चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. तसेच 40+ अनेक खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राजेंद्र प्रबलकर असतील, अंकुश प्रबलकर असतील, रमाकांत प्रबलकर, तसेच तानाजी प्रबलकर, तसेच विक्रांत शिंदे, श्रीकांत शिंदे, मारुती देवघरे अनेकांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली. आणि आपला कार्यक्रम, आपला सामना, आपली टुर्नामेंट समजून या ठिकाणी सर्व तन मन आणि धनाने या ठिकाणी सहकार्य करतायत. खरोखर सर्वांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता मात्र या ठिकाणी समीकरण चेंज होतोय. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी कराडे संघाने कोणत्या प्रकारची मोठी घाई करणं गरजेचं नाहीये. एकेरी दुहेरीवर जरी भर दिला तर नक्कीच विजय खेचू शकतो आपल्या संघाकडे. परंतु जांभिवली संघामध्ये सुद्धा चांगले मात्र गोलंदाज टिचून मारा करतायत, अचूक मारा करतायत आणि जखर घालतायत त्या कराडे संघाला. स्ट्राईक एंडला येतो फलंदाज आदित्य, त्याला मारा करतोय तो जांभिवली संघाचा नीरज. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, पुन्हा बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. चकमक फलंदाजाला विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र 17 चेंडू आणि 20 धावांची गरज. 17 चेंडू 20 धावांची गरज. खरोखर या ठिकाणी एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं कराडे संघाला. एखादा मोठा फटका जर आला तर या ठिकाणी खरोखर एक विजेच्या अशी जिवंत राहतील. आणि हा मारला उत्तुंग असा हवेमध्ये चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण बॉलच्या दिशेने झेल होण्याची शक्यता आणि झेल ड्रॉप होत आहे. 2 धावा रोखू शकत नाहीये. आदित्यला या ठिकाणी जीवनदान दिलं जातोय, मात्र 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11च्या घरामध्ये.
16 चेंडू आणि 18 धावांची गरज. 16 चेंडू 18 धावांची गरज. आणि हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. चकमामध्ये फलंदाज झाला. विसवता विकेट किपरच्या हातामध्ये आहे. नक्कीच या ठिकाणी कधी जांभीलकडे हा सामना झुकला जातोय तर कधी कराडे संघाकडे हा सामना झुकला जातोय. नक्कीच एक चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. तो दोन्ही संघाकडून. आता मात्र या ठिकाणी 15 चेंडू 18 धावांची गरज. आणि हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. नीरज टिचून मारा करतोय. अचूक मारा करतोय. जखर घालतोय तो कराडे संघाच्या फलंदाजासमोर. नक्कीच ज्या पद्धतीने या ठिकाणी कराडे संघाची जांभील संघाची फलंदाजीची अवस्था ज्या पद्धतीने झाली होती, एक लो स्कोर या ठिकाणी पाहायला मिळाला होता. त्याच पद्धतीने या ठिकाणी ते समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. आणि हा सुद्धा या ठिकाणी कार्पेट शॉट मारलेला, परंतु या ठिकाणी एक धाव मिळते. जर या ठिकाणी मोठे फटके जर येत असतील तर एकेरी दुहेरीवर भर देणं फार गरजेचं आहे. हे जाणलं पाहिजे कराडे संघाच्या फलंदाजांनी. आता मात्र या ठिकाणी एकनी भर पडते धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. विजयासाठी 13 चेंडू 17 धावांची गरज. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. आणि हा म्हणता फलंदाज बाद. रायगड पोलीस मुरली गायकर हे सुद्धा या सामन्यामध्ये खेळत आहेत. तर खरोखर आपल्या खालापूर कोर्टामध्ये असतात. आपल्या परिसरातील कोणतंही काम असेल, कोर्टामध्ये कोणाचं काम असेल तर नक्कीच या ठिकाणी नेहमीच आपल्याला सहकार्य करत असतात ते मुरली गायकर. पप्या गायकर यांचे बंधू. प्रतीक शिर्के यांनी 3 षटकाराला 500 रुपये. रमाकांत प्रबळकर त्यांचे काका आहेत. प्रतीक शिर्के यांनी जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार जर लावले तर त्यांचे काका रमाकांत प्रबळकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जोपर्यंत प्रत्येक मैदानामध्ये आहे तोपर्यंत या ठिकाणी विजयाचे असे जिवंत आहेत. कारण की एक मोठा खेळाडू प्रत्येक कराटे संघाकडून मानला जातो. आता मात्र या ठिकाणी आणि हवेत मारण्याचा प्रयत्न. शतकाची बॉल झेल होण्याची शक्यता. आणि हा म्हणता झेल ड्रॉप होतोय. एक धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय. तिसऱ्या धावतोय. 3 धावा एका ठिकाणी रोखू शकत नाहीये. खरोखर या ठिकाणी झेल होण्याची शक्यता होती. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी समीकरण चेंज होत आहे. किती झाले? 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. 15 धावा या ठिकाणी लागतात त्या धाव फलकावरती. 11 चेंडू 14 धावांची गरज. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी. मागच म्हटलं होतं की कधी कधी तर कराडे संघाकडे हा सामना झुकला जातो तर कधी जांभील संघाकडे हा सामना झुकला जातो. कारण की दोन्ही संघामध्ये जर पाहायला गेलं तर मोठे मोठे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. ओमकारचं सुद्धा चांगलं नाव आहे. हलक्या तरी पुश करतोय. एक्स्ट्रा करतो. चेंडू जातोय. चेंडू उचलणार, फेकणार. तिथपर्यंत या ठिकाणी 2 धावा रोखू शकत नाहीये. आणि 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17च्या घरामध्ये. आता मात्र 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. दहा चेंडू 12 धावांची गरज. आणि हवेतून मारण्याचा प्रयत्न. हा म्हणता बॉल सीमेशी लगत जातोय आणि झेल बाद होतोय. तो प्रत्येक शिर्के या ठिकाणी रमाकांत प्रबळकर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. परंतु या ठिकाणी पारितोषिक हुकलं जातोय. आणि
प्रतीक शिर्के हा बाद होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज जातोय तो आदित्य अनिकेत अनिकेत आणि हलक्यातून पुश करतोय. क्षेत्राची बॉल दिशेने चेंडू उचलणार तिथपर्यंत या ठिकाणी एक धाव मिळते. नक्कीच या ठिकाणी या लो स्कोरिंगची मॅच सुद्धा पाहायला फार मजा येते. आधीची मॅच झाली होती तलवली आणि वानिवली यांच्या दरम्यान जो सामना झाला होता अशाच पद्धतीने सामना होता आणि तेच पुनरावृत्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा सुद्धा मोठा फटका मारतो. लॉंगॉनला झालेला चेंडू उचलणार आणि धोकावडी शक्यता मात्र सुखरूप पोहोचण्याची शक्यता आणि मला वाटतं फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. मोठा एक चौथा झटका बसतोय तो जांभिवली संघाला कराडी संघाला. आता मात्र या ठिकाणी समीकरण चेंज होतंय. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावांची गरज. खरोखर या ठिकाणी या एखादा चौकार येणं फार गरजेचं आहे तो कराडी संघाला. परंतु जर पाहायला गेलं तर जांभिवली संघ सुद्धा काही कमीपणा घेत नाही. टिचून मारा करतोय, अचूक मारा करतोय आणि एक जखड घालतोय. वारंवार विकेट या ठिकाणी टिपण्याचं काम करतायत ते जांभिवली संघाचे गोलंदाज. आणि हा स्क्वेअर लगला मारला चेंडू जातो सीमारेषेल लगत आणि मला 2 धावा का रोखू शकत नाही आणि सुखरूप पोहोचतो क्रीज मध्ये. फलंदाज धावसंख्या 2 ने वधारते जाऊन पोहोचते ती 21 च्या घरामध्ये. आता 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. सहा चेंडू 8 धावांची गरज. सांघिक आणि वैयक्तिक पहिले षटक, सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आपल्या संघासाठी या गोलंदाज अविनाश. स्ट्राईकला अनिकेत, नॉन स्ट्राईकला येतो अंकित. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज विजयासाठी या. आणि हा फाईन लेगला मारले चेंडू जातो सीमारेषेच्या लगात. चेंडू उचलणार तिथपर्यंत या ठिकाणी या
एकच धाव मिळते आणि या एक धाव आणि धावसंख्या वधारते आणि नो चेंडूची घोषणा केली पंचांनी. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या बदलतो, धावसंख्या जाऊन पोहोचते ती या 23 चेहऱ्यामध्ये अजिंक्य बोर्ड यांनी या ठिकाणी यायचंय. सहा चेंडूने आता 6 धावसंख्येची गरज आहे ते विजयासाठी. अविनाश बॉलिंग ट्रॅक वरती आणि हा फ्रीडचा बॉल या ठिकाणी येतो डॉट बॉल. शेवटचे 5 बॉल आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही मॅच अगदी अटीतटीच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. या अगोदर असं वाटलं होतं 24 मध्ये 29 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं. या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या करेल कराडे संघ, परंतु शेवटपर्यंत ही मॅच आलेली आहे. म्हणजे धावा डिफेन्स करण्यामध्ये सफल झालेत ते गोलंदाज तिनेही. आता या शेवटच्या षटकामध्ये येणारे शेवटचे 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश तयार आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय आणि पुढील बॉल असेल फ्रीड. शेवटचे 5 बॉल आणि आता 5 धावसंख्येची गरज. फ्रीडचा बॉल, या अगोदर फ्रीडचा बॉल आला डॉट. पाच चेंडूने आता 5 धावसंख्येची गरज. चला तलवली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. खराब बॉल आणि हा नशिबाचा चौकार आणि हा सामना जिंकलाय तो कराडे टीमनं.